अभिनेता राजपाल यादवचे चेक बाउन्स प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेता श्रेयस तळपदेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरीतील भोगावची आहे. आर्थिक फसवणुकी प्रकरणी श्रेयससह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथील गावकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या गुन्ह्यामुळे आता श्रेयसच्या अडचणीत वाढ झाली आहे. ANIने दिलेल्या वृत्तानुसार 10 फेब्रुवारी रोजी मैनपुरीच्या भोगाव पोलीस ठाण्यात अभिनेता श्रेयस तळपदेसह 12 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोहल्ला मिश्राणा येथील मुंबई बँकेच्या ब्रांचमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यामध्ये समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, RK शेट्टी, संजय मुदगिल, शबाब हुसेन, श्रेयस तळपदे, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी अशी 12 जणांची नावे आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस सध्या तपास करत आहेत. दाखल केलेल्या FIR प्रतीनुसार 14 जणांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल आणि त्यांची पत्नी सानिया अग्रवाल यांनी 2015 मध्ये त्यांच्या परिसरात LUCC बँकेची शाखा उघडली. त्यात शेकडो लोकांनी गुंतवणूक केली. पण जेव्हा लोकांनी पैसे परत मागितले तेव्हा समीरने ते परत करण्यास नकार दिला आणि त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. शिवाय 2024 मध्येच ही बँक बंद झाली. सूत्रांच्या माहितीनुसार या बँकेवर केवळ मैनपुरीच नव्हे तर उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील लोकांची फसवणूक केल्याचा देखील आरोप आहे. श्रेयसने याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे नेमके सत्य काय हे अजूनही उलगडलेले नाही. मराठी मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.